विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। येथ सारासार विचारावे, कौने काय आचरावे, आणि विधी निषेध आघवे पारुशती। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। पहिल्या अध्यायाचा विचार सुरू आहे। पहिल्या अध्यायातील 246 क्रमांकाची ओवी सुरू आहे। गीतेची पार्श्वभूमी सांगत असताना पहिला जो अध्याय आहे तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव असं म्हटलेला आहे। गीताशास्त्राची जी प्रवृत्ती झाली, कशामुळे झाली, गीताशास्त्राचं प्रयोजन काय, फल काय, तर आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती। मनुष्याच्या जीवनामध्ये जे दुःख निर्माण होतं ते मोहामुळे निर्माण होतं आणि मोह घालवण्याकरता गीता प्रगट झालेली आहे। अर्जुनाचं एक निमित्त आहे, आपल्या सगळ्यांचाच मोह घालवायचा आहे, आपल्या सगळ्यांचं दुःख घालवायचं आहे, म्हणून भगवंतांनी गीता प्रगट केलेली आहे। अर्जुन महाराज त्या ठिकाणी युद्धाकरता गेलेले आहेत। समोर त्या ठिकाणी भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य आदी करून सर्वांना पाहिल्यानंतर अंतःकरणामध्ये हे सगळे माझे स्वजन आहेत असा मोह निर्माण झाला आणि वीरवृत्ती निघून गेली आणि करुणावृत्ती अंतःकरणात प्रगट झाली। आणि अर्जुन महाराज त्या ठिकाणी देवाला म्हणायला लागले, देवा मला युद्ध करायचं नाही। शोक निर्माण झाला, दुःख निर्माण झालं, हातातलं धनुष्यबाण आपोआप निसटलं आणि अर्जुन देवाला म्हणायला लागले, देवा मला युद्ध करायचं नाही। आपल्या कर्तव्यापासून अर्जुन महाराज परान्मुख होऊ लागले। आपल्या जीवनामध्ये कधी कधी अशी वेळ निर्माण होते, कर्तव्य करत असताना शोक निर्माण होतो, दुःख निर्माण होतं आणि त्या शोकाला दुःखाला कारण मोहच असतो आणि मग माणसाला कर्तव्य नकोसं वाटायला लागतं, कर्तव्य परान्मुख होतो मनुष्य। अशा वेळेस आपल्याला मार्गदर्शन करणारी ही श्रीमद भगवद्गीता आहे। भगवान परमात्म्याने गीता सांगितली आणि अर्जुनाला परत युद्धाकरता उभं केलं। आपण फक्त निमित्त मात्र आहोत, करता करविता भगवान परमात्मा आहे असं अर्जुनाच्या लक्षात आलं आणि अर्जुनाने पुढे युद्धही केलंय। आपल्या कर्तव्यापासून आपण परान्मुख होत असताना आपल्याला कर्तव्यामध्ये सन्मुख करणारी श्रीमद भगवद्गीता आहे। कर्तव्य करत असताना जे काही सुखदुःख निर्माण होतात त्या सुखदुःखापासून अलिप्त कसं राहायचं हे शिकवणारी गीता आहे। कर्म हे माणसाच्या जीवनामध्ये दुःखाला कारणीभूत नाही, कर्म करण्याची त्याची पद्धत दुःखाला कारणीभूत आहे।
म्हणून वैकुंठवासी मामासाहेब म्हणायचे, गीता कर्माचा त्याग शिकवत नाही, कर्मातील त्याग शिकवते. म्हणून अर्जुनाचं एक निमित्त आहे. अर्जुन महाराजांना शोक झालाय, दुःख करतायत. अगदी अर्जुन महाराज म्हणतात, त्यांनी मला, ते लोकांना कळत नाही, ते त्यांना दोष दिसत नाहीत. लोभाने मोहित झालेले सगळे युद्ध करायला आलेत, पण आपल्याला कळू नये का? आपण शहाणे आहोत ना, आपण तरी नीट वागलं पाहिजे ना, आपण हे चुकवलं पाहिजे ना. त्यांनी आपल्याला मारलं, त्यांनी आपल्याला दुःख दिलं, चांगलं आहे, उलट आपलं पाप संपेल. दुसऱ्याने दुःख दिलं तरी सुद्धा आपलं पाप संपत असतं. म्हणून जो दुःख देतो तो आपलं पाप संपत असतो, आणि जो आपल्याला सुख देतो तो आपलं पुण्य संपत असतो. जो आपली स्तुती करत असतो तो आपलं पुण्य संपवत असतो, आणि जो आपली निंदा करत असतो तो आपलं, निंदा करणारा चांगला आहे का स्तुती करणारा चांगला आहे? दुःख देणारा चांगला आहे का सुख देणारा चांगला आहे? आपल्याला दुःख देणारा आवडतो का सुख देणारा आवडतो? म्हणजे एवढं सगळं माहिती असून सुद्धा आपल्याला वाटतं सुखच दिलं पाहिजे लोकांनी, आपल्याला वाटतं स्तुतीच केली पाहिजे, मानच दिला पाहिजे, आणि एखादा तरी शिवे देणारा असला पाहिजे. कारण तो आपलं काय नष्ट करत असतो? पाप नष्ट करत असतो, दोष नष्ट करत असतो. म्हणून अर्जुन महाराज म्हणतात, देवा त्यांना कळत नाही, ते आपल्याला दुःख देत आहेत, देऊ द्या. पण आपण, त्यांनी दुःख दिलं म्हणून आपण त्यांना मारायचं, त्यांनी आपल्याला मारलं म्हणून आपण त्यांना मारायचं, आणि मारल्यानंतर त्यांना त्यांच्या कर्माचं फळ मिळणारच आहे, पण आपल्याला सुद्धा आपण त्यांना मारल्यामुळे कर्माचं फळ भोगावं लागेल की नाही? म्हणून त्यांनी आपल्याला मारलं तरी आपण त्यांना काहीच करायचं नाही. अर्जुनाच्या बोलण्यातून आपल्याला असं वाटतं की अर्जुन हा दया संपन्न आहे, करुणा संपन्न आहे, क्षमा संपन्न आहे. परंतु ही दया करुणा साधूच्या ठिकाणी अशी असली पाहिजे, सज्जनाच्या ठिकाणी अशी असली पाहिजे, पण ही युद्धात बरोबर नाही. प्रत्येकाची दया वेगळी. मी सांगितलं आपल्याला, कधी कधी दुष्ट माणसावर दया केली तर ती दुष्ट माणसं आणखीन दुष्टपणा करतात. म्हणून जो राजा असतो, ज्याच्यात सामर्थ्य आहे, अशा माणसाने त्याला दंड सुद्धा केला पाहिजे. नाही तर मग तो आणखीन आपल्याला त्रास देऊ शकतो. अन्यायाशी राजा न करिता दंड पीडिती जना. म्हणून अर्जुन महाराजांना असं वाटतंय की ते दोषी आहेत आणि आपण फार सज्जन आहे. बऱ्याच वेळेला मनुष्याला दुसऱ्याचा दोष लगेच दिसतो, पण आपला दोष माणसाला दिसत नाही. अर्जुन महाराजांचं हे जे बोलणं आहे ते ज्ञानातलं आहे का अज्ञानातलं आहे? अहो, मोहाने आलेलं हे सगळं बोलणं आहे. युद्धाकरता गेलेले अर्जुन महाराज आहे. बरं, धर्मयुद्ध आहे, क्षत्रिय रणी पळवणे जाणे, पण अर्जुन महाराजांना असं वाटते ते सगळे दोषी आहेत आणि मी एकटाच सज्जन आहे. त्यांचं चुकीचं आहे आणि माझं बरोबर आहे. या सज्जनपणाचा अभिमानामुळे कधी कधी माणसाला आपला दोष कळत नाही. बरीचशी सज्जन माणसं असतात, ठीक आहे, दुर्जन अतिदोषी असतं, पण सज्जन सुद्धा दोषी असतात. सज्जनाचं पण कधी कधी चुकत असतं, पण त्याला आपली चूक वाटत नाही, त्याला वाटतं माझी चूक बरोबर आहे. अरे बाबा, त्यांना काय कळत नाही, ते दोषी आहेत, ते लोभाने मोहित झालेले आहेत, लढण्याकरता आलेले आहेत. पण तू जे आता धनुष्यबाण खाली टाकतोय आणि भिक्षा मागायची म्हणतो, हे काय सज्जनपण आहे का? भगवान परमात्मा त्या ठिकाणी रथावर बसलेले आहेत. ह्याच्यामध्ये अर्जुनाचा तर अपमान आहेच आहे, पण देवाचा सुद्धा अपमान आहे. अर्जुनाला असं वाटतंय आपण करुणा करतोय, पण ही करुणा आहे का मोह आहे? मोह आहे. मोहातलं हे बोलणं आहे.
म्हणून भगवान पुढे बोलणार आहेत, पण अर्जुन महाराजांचं जे काही बोलणं आहे आपण काल पाहून आलो, हे सुद्धा धर्मशास्त्राचंच बोलणं आहे, सामान्य लोकांच्या उपयोगाचं हे बोलणं आहे, सैनिकाच्या उपयोगाचं नाही. पण एक सामान्य माणसाकरता सगळं धर्मशास्त्र अर्जुनाच्या मुखात इथे देवाने घातलंय. कारण हे धर्मशास्त्र आचरणात आल्याशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये पुढे तत्वज्ञान कळत नाही. काल मी बोललो, दुसरा अध्याय ऐकायचा असेल तर पहिला अध्याय नीट समजला पाहिजे. अर्जुनासाठीच गीता का प्रगट झाली? कारण अर्जुन हा धर्मशास्त्राने वागणार आहे, अर्जुन हा पापभीरू आहे. म्हणून अर्जुनाने सांगितलेलं जे धर्मशास्त्र आहे ते आपल्या सगळ्यांच्या उपयोगाचं आहे. व्यक्तिगत अर्जुनाच्या दृष्टीने जरी ते चुकीचं असलं तरी सामान्य लोकांना अर्जुनाने सगळं काय सांगितलेलं आहे, धर्मशास्त्र सांगितलंय, काय काय होतं. कुलक्षय झाला तर काय होतं? कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलम कृत्स्न अधर्मो भिभवत्युत. कुलक्षय घडला की कुलक्षयानंतर काय होतं? सगळे सनातन चालत आलेले सदाचार जे असतात कुळामध्ये, अग्निहोत्र असेल, पंचमहायज्ञ असतील, आणखीन सगळे सदाचार धर्मशास्त्रात सांगितले ते सगळे, अगदी 16 संस्कार आहेत आपल्याकडे. मुलगा जन्माला यायच्या अगोदरपासून ते विवाहापर्यंत, मरेपर्यंत, मेल्यावर सुद्धा त्याचा कसा संस्कार करायचा आहे सगळं सांगितलंय. मग हे सगळे संस्कार जे आहेत ते कुळातली सगळी मोठी माणसं गेल्यानंतर हळूहळू लुप्त व्हायला लागतात. आणि मग धर्म सुटल्यानंतर घरामध्ये, त्या कुळामध्ये अधर्म संचारायला लागतो. आणि अधर्माने काय होतं? अर्जुनाने सांगितलं, अधर्मो भिभवात कृष्ण प्रदुष्यन्ति कुलश्रिया श्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरा. अधर्म शिरायला लागला. अधर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? शास्त्राने जे करायला सांगितलंय त्याला धर्म म्हणतात, आणि शास्त्राने जे करू नका सांगितलंय त्याला अधर्म म्हणतात. आपलं ऐहिक आणि परलौकिक कल्याण साधून देणारा तो धर्म आहे, आणि पतनाला घेऊन जाणारा आहे तो अधर्म आहे, नरकाला घेऊन जाणारा आहे तो अधर्म आहे. धर्म सुटला, धर्म सांगणारे गेले, धर्माने वागणारे गेले, मग काय होतं? कोणाचं बंधन न राहिल्यामुळे अधर्म घरात शिरतो. अधर्म म्हणजे दुष्ट आचरण. खाऊ नये ते लोक खाऊ लागतात, पिऊ नये ते लोक पिऊ लागतात, करू नये ते लोक करू लागतात. ज्या काही कुल परंपरा होत्या त्या बंद पडल्या. वारी बंद पडली, देवदर्शन बंद पडलं, घरातली पूजा बंद पडली. कारण पूजा करणारे गेले, वारी करणारे गेले, घरामध्ये सगळ्यांना सांगणारे गेले, असं करा तसं करा सांगणारे सगळे युद्धात गेले. मग अधर्म घरातले लोक कसे वागू लागले? नको ते खाऊ लागले, नको ते पिऊ लागले, नको तिकडे जाऊ लागले. काय असतं? धर्म आहे म्हणून आपण सदाचरणात राहतो. काही महिना वारी आली, वर्षाचं ते आपल्याकडे चार्जिंग होऊन जातं. प्रवचन ऐकलं, काय होईना दिवसभराचा आपल्याला आनंद मिळतो, चांगलं वाटतं. सकाळची पूजा केली, दिवसभराचा मनुष्य काय होऊन जातो? शुद्ध होऊन जातो. पण पूजाच बंद पडली, मग काय करतो? झोपून राहतो दिवसभर. वारीला गेला नाही, काय करत बसला? निंदा करत बसला, याची त्याची टवळक्या करत बसला, नको तिकडे गेला, नको ते उद्योग करायला लागला. देवदर्शनाला नाही गेला, मग कुठं गेला? नको ते पाहायला गेला, नको ते खायला गेला. म्हणून धर्म सुटला का अधर्म शिरलाच. म्हणून अधर्म शिरू नये याच्याकरता धर्म आहे. काय असतं? स्वाभाविक इंद्रियाची प्रेरणा जी आहे ते विषयाकडे आहे. वेदे न करिता प्रेरणा, सहज विषयावरी वासना, मद्य मांस मैथुना.
वेदांनी शास्त्र कशा करता? हे खा, अमुक खा, तमुक खा, याच्याकरता शास्त्र नाही, हे खाऊ नका सांगायला शास्त्र आहे. वेदाने प्रेरणा केली नाही तरी सगळ्यांची धाव विषयाकडे आहेच, कारण इंद्रियांची धाव कुठे आहे? विषयाकडे आहे. या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्य नाही, त्या विषयाकडून आवरण्याकरता इंद्रियांना शास्त्र आहेत, धर्म आहे. पण आता धर्मच संपला, कुलधर्म संपले, मग अधर्म घुसला सगळा घरात. अधर्माभिभवात कृष्ण, कृष्ण शब्द वापरला. हे कृष्णा, तू सगळ्यांना आकर्षित करणार नाही ना, आम्हाला मात्र अधर्मात घेऊन चालला. तू सगळ्यांना आपल्याकडे आकर्षित करतो आणि आम्हाला मात्र तो आकर्षित न करता अधर्माकडे घेऊन चालला. मग काय होतं? सगळ्यात पहिल्यांदा अधर्म कुठे घुसतो त्याचं वर्णन केलंय. स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय. सगळ्यात अधर्म पहिल्यांदा कुठं घुसतो? स्त्रियांच्यामध्ये घुसतो. त्या दुष्ट होतात, दुष्ट आचरण करायला लागतात, मर्यादा सोडून वागायला लागतात. आणि त्यांची एकदा मर्यादा सुटली, काय होतं त्याचा परिणाम? जायते वर्णसंकरा. वर्णसंकर होतो, खाण्यात संकर होतो, भाषेत संकर होतो, कपडे घालण्यात संकर होतो. आणि मग संतान उत्पत्ती जी आहे ती संकराने तयार होते. प्रजा जी निर्माण होते ती संकराने तयार होते. संकराने म्हणजे मिश्र, कुठल्याही प्रकारचा आचार विचार राहत नाही. आणि त्याच्यातून असलेले जे निर्माण होणारी संतती आहे ती संकरयुक्त निर्माण होते. एत सारासार विचारावे, कवने काय आचरावे, आणि विधी निषेधा आगवे पारुषती. आता सारासार विचार करणारं कोण राहिलं? नाहीतर विचार होता, कुळातली श्रेष्ठ लोक होते, कुळातले मोठे पुरुष होते, तो विचार होता. सारासार विचार करत होते सगळे. सार काय, आसार काय, चांगलं काय, वाईट काय. मग सारासार विचार संपला. काही खायला लागले, काही प्यायला लागले. अंगा मनाशी रुची यावी. कितीतरी ओळ्या सांगतो तुम्हाला, मूर्खाचं वागणाऱ्या, अज्ञानाच्या वागणाऱ्या. काही मी सांगतो, काही तुम्हाला आठवत, तुम्ही सांगा. येतुलेनी कृत्या कृत्य नाठवे, ही मी सांगितलेली ओवी आहे. जो करण्याचे नावे का पाप मज होईल, नरक यातना येईल. केवळ मौढ्याचे नावे जियाला जो, ती होईल पाहिजे. अशी लोक निर्माण होतात. मग स्त्रिया सुद्धा काही बंधनं पाळत नाहीत. काही खातात, काही पितात, कुठेही राहतात, कोणाबरोबरही संबंध ठेवतात. आणि त्याचा परिणाम असा होतो, कवने काय आचरावे, काय सारासार विचारावे. कवने काय आचरावे, कोणी काय आचरण करावं. बस राम बस. आता आपल्याला काही आडलं तर काय काका आलेले आहेत आपल्याला सांगायला. बाबा ते टीव्हीत दिसायला लागलंय सगळं. तुम्ही कवने काय आचरावे आणि विधी निषेध आगवे पारुषती. सगळे विधी कशाला म्हणतात, निषेध कशाला म्हणतात? शास्त्रात हे करा सांगितलंय त्याला विधी म्हणतात, हे करू नका सांगितलंय त्याला निषेध असं म्हणतात. पण आता विधी निषेध संपले आणि मग काय होतं? पारुषती. सगळे विधी निषेध गेले, संपले. काय? निंदितश्च सेवनात नरप्रत विहितश्च अनानुष्ठानात. निंदितश्च सेवनात नरह पतनम रुच्छती. विहिताचं अनुष्ठान करत नाही, नित्यनैमित्तिक कर्म असतात ती संपतात.
पंचमहायज्ञ आहेत ते संपले. आणि हे सगळं संपल्यामुळे नको ते करायला सुरुवात झाली. त्याच्यामुळं काय झालं, मग पतनाला जातात. प्रदूषंती कुलश्रिया. ज्ञानोबराय लिहितात, आस्था दीप दवडीजे मग अंधकारी रहाटीजे तरी उजूची का आड खुळीजे जया परी. आस्था दीप दवडीजे, आपल्याकडे आहे तो दिवा जो आहे तो घालवून टाकला. पुण्याचा म्हणा, ज्ञानाचा म्हणा. म्हणजे हे कुलक्षय केल्यामुळं काय काय होतं. कुलक्षयामध्ये वास्तविक पाहता ही कुलातली जी श्रेष्ठ लोक आहेत, जे कुलाचरण करणारी लोक आहेत, ती दिव्यासारखीच आहेत. यांना आपण सगळ्यांना मारलं, अर्जुन महाराज म्हणतात. आणि मग अंधकारी रहाटीजे. आता हे सगळे लोक गेल्यानंतर कोण सांगणार आहे, कुलधर्म कोण सांगणार, कुलातल्या परंपरा कोण सांगणार. आणि तरी उजूची का आडखुळजे जया परी. मग सरळ रस्त्यावर सुद्धा मनुष्य अडखळतो, कारण सांगणारं कोणी राहिलं नाही. ज्ञान गेलं, मार्गदर्शन करणारी लोक गेले, करून घेणारी लोक गेले. काय सुंदर परंपरा होत्या पूर्वी, सांगणारे लोक होते घरामध्ये. ह्या सगळ्या पूजा सांगणारे, परंपरा सांगणारे लोक होते, सगळे राहिले नाहीत. आता आपल्याला सुद्धा बऱ्याचशा गोष्टी माहिती नाहीत. कुलदैवत माहिती नाही, गोत्र विचारले एखाद्याला तर गोत्र सुद्धा माहिती नाही, कुलदेवता माहिती नाहीत, कुलाचार माहिती नाहीत. का सांगणारी लोक गेले ना. आपण सुद्धा विचारत नाही, ज्यांना माहिती आहे त्यांना विचारत नाही. म्हणून अर्जुन महाराजांच्या मुखातून भगवंताने सगळं धर्मशास्त्र आणलं इथे. व्यक्तिगत अर्जुन महाराजांच्या दृष्टीने एक योद्धा म्हणून ते जरी तिथे योग्य नसलं तरी सुद्धा सामान्य लोकांच्या करता, सगळ्यांच्या आपल्या करता सगळे योग्य आहे. तुम्हाला गीता ऐकायची का, पहिलं हे धर्मशास्त्राचं आचरण करा. तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडीला. धर्म म्हणजे दीपच आहे एक प्रकारे, आणि मग अधर्म म्हणजे अंधकार आहे. आणि म्हणून तेव्हा कुळी तैसा कुळी कुळक्षय होये तये वेळी तो आद्य धर्मू जाये मग आन काही आहे पापा वाचुनी. अर्जुन महाराज म्हणतात, ज्ञानोबराय अर्जुन महाराजाच्या मुखातून बोलतात, तैसा कुळी कुळक्षय होये. कुळामध्ये जसा कुळक्षय झाला, युद्धामध्ये कुळातले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ पुरुष निघून गेले, तर मग कुळक्षय केल्यासारखंच आहे. तये वेळी तो आद्यो धर्मू जाये. आद्य सनातन शब्द वापरलाय भगवंतांनी. कुलधर्मे प्रणश्यंती कुलधर्मा सनातना. सनातन आहेत, हे नित्य आहेत, अनादी कालापासून चालत आलेले सगळे धर्म आहेत. हे सगळे धर्म जे आहेत जाये, हळूहळू ते कमी होतात, जातात. मग आन काही आहे पापा वाचून. मग दुसरं पापा वाचून आता काय शिल्लक राहिलं. धर्म जो असतो तो आपल्याला पापात जाण्या वाचून मर्यादा घालत असतो, बंधन घालत असतो. ही धर्माची जी बंधनं आहेत ही सगळी आपली उन्नती करण्याकरता आहेत. चित्तशुद्धीद्वारे आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जाणारे आहेत. नाहीतर मग मनुष्य स्वैराचरण करायला लागला तर तो भगवंताकडे कधी जाऊ शकत नाही. काही लोक असं म्हणतात, ही धर्माची बंधनं आम्हाला कशाला, हे खायचं नाही, ते खायचं नाही, हे प्यायचं नाही, ते प्यायचं नाही, आम्ही या कीर्तने शुद्ध झालं म्हणतात. कुठेतरी मी एक गोष्ट वाचली होती. तर मुलगा पतंग उडवत होता आणि वडिलांना त्यांनी विचारलं, ही पतंग आकाशात कशामुळे उडते. हे म्हटले, ती दोऱ्यामुळे उडते. मुलगा म्हणायला लागला, दोरा तर पतंगीला उडून धरतोय खाली म्हणे. वडिलांनी कैची घेतली आणि दोरा कापल्यावर पतंग खाली आली. म्हटले, बाळा दोरा तिला उडून नाही धरत, दोऱ्यामुळे ती उडते आकाशामध्ये. तसा धर्माच्या बंधनामुळे मनुष्याची उन्नती होत असते, पण माणसाला असं वाटतं धर्म आम्हाला ओढून दो, म्हणून लोक धर्म नको बांधतात.
आम्हाला या धर्माच्या सगळ्या बंधनातून मुक्त करा, आम्हाला मोकळं जगू द्या. आणि काही संप्रदाय निघालेत आता. हे सगळं खोटं आहे, थोतांड आहे. काली उल्लेख केला मी. हो, यज्ञ करू नका, विवाहामध्ये मंत्र म्हणू नका, मंगळसूत्र घालू नका, असे काही सुपीक डोक्याचे आहेत. पण भगवंतांनी ते सगळं धर्माचं महत्त्व सांगितलं. ह्या कुलपरंपरेचं ह्याच्या पाठीमागं विज्ञान आहे. आज लोक संशोधन करतायत. ही जी काही वर्णाश्रम व्यवस्था असेल किंवा सगळे जे धर्म आहेत, या धर्माच्या पाठीमागं विज्ञान आहे सगळं. मनुष्याची उन्नती होण्याकरता, इंद्रिय निग्रहाकरता हे किती उपयोगाचं आहे सांगितलेलं आहे. मग आन काही आहे पापा वाचून, मग पापच पाप त्या ठिकाणी प्रवेश करतं. कसं प्रवेश करतं? ज्ञानोबाराय पुढे लिहितात, जे यम नियम ठाकती तेथ इंद्रिय सैरा होती, मनवोनी व्यभिचार घडती कुळक स्त्रियाशी. ज्ञानोबारायने त्याचं स्पष्टीकरण लिहिलंय. भगवंतानी लिहिलंय फक्त प्रदूषंती कुलश्रिया. पण हे प्रदूषण कसं होतं, कसा त्या पायरी पायरीने तर प्रदूषणामध्ये होतं. यम नियम ठाकती. यम नियम सगळे संपून जातात. यम सांगितले शास्त्रामध्ये, नियम सांगितलेले आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यमाहा, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, हे दम, शम म्हणतात, त्याला नियम म्हणतात. म्हणून हे सगळे यम जे आहेत, अंतःकरण शुद्धी करतायत, शरीर शुद्धी करता, हे बाहेरचे आहेत, दम आहेत किंवा नियम आहेत. बाह्य शुद्धी पाहिजे, अंतर्शुद्धी पाहिजे. पण हे सगळं सांगणारे कुलाचारच बंद झाले. ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे, पुढील अधोगतीची लाज नेनवे, जे करता ते जे न करावे वेदू म्हणे. पाप मज होईल का नरक यातना येईल, हे काहीच पुढील देखे ना जो. म्हणून हे यम नियम जे आहेत ना, याचा हे ठाकती आहेत, सगळे थांबून जातात कुलक्षय झाल्यामुळे. आपल्या या कुलपरंपरा ज्या आहेत, सनातन धर्म आहेत, याच्यात हे सगळ्या यमनियमाचा विचार आहे. सहज आपल्याकडून यमनियम घडतील अशा या परंपरा आहेत. अहिंसा, सत्य, वारीत सगळं घडतं. हे यमनियम जे आहेत ना, वारीत सगळे घडतात. पण वारी करणारेच गेले, वारी आग्रहाने करून घेणारे गेले कुलक्षयामध्ये. पूजेत सगळं घडतं, पारायणात सगळं घडतं. परंतु हे सगळे नियम, आपले जे काही व्रत आहेत, वैकल्य आहेत, कुलाचार आहेत, परंपरा आहे, याच्यात हे आपोआप यम नियम हे सगळं घडण्याची व्यवस्था आहे. आणि मग काय होतं, ते तर इंद्रिये सैरा राहटती. आणि मग इंद्रिय काय करतात, स्वैर होतात. अंगामनाशी खाऊ नाही ते खायचं, पिऊ नाही ते प्यायचं, जाऊ नाही ते जायचं. मी काल सांगितलं, आज समाजामध्ये हिंसाचार वाढलाय. लहान लहान मुलांच्यात हा हिंसाचार येतोय. नको नको त्या घटना घडतायत, आपण सगळं पाहतोय. ह्याला कारण काय आहे? स्वधर्माचं आचरण किंवा कुल परंपरा ह्या सगळ्या हळूहळू लुप्त होऊ लागलेल्या आहेत. आणि म्हणून इंद्रिये सैरा राहटती. इंद्रिये जे आहेत ती सैरा होतात. आणि म्हणून व्यभिचार घडती कुळस्त्रियाशी. हे व्यभिचार घडतात. कुळस्त्रिया ज्या आहेत त्यांना पहिल्यांदा व्यभिचार घडतो, त्यांच्यात दोष पहिल्यांदा शिरतात. आपल्या ज्या परंपरा आहेत त्याच्यामध्ये शीलाला खूप महत्त्व आहे, चारित्र्याला खूप महत्त्व आहे. सगळे धर्माने नियम घालून दिलेले आहेत. एक पत्नी व्रताचा नियम आहे. व्यभिचार हा घडला नाही पाहिजे असं सांगितलंय. तुकाराम महाराज म्हणतात, पराविर्या नारी माऊली समान. एवढे मोठे मोठे महात्मे आहेत. अर्जुन महाराज हे सांगतायत, सामान्य नाही.
आपण मागे पाहून आलोय, स्वर्गात गेल्यानंतर उर्वशी समोर आल्यानंतर उर्वशीने प्रार्थना केल्यानंतर ती सुद्धा अर्जुन महाराजांनी झिडकारली. उर्वशीने शाप दिला, ते म्हणले शाप परवडला पण मला पाप परवडत नाही. स्त्री जर आपल्या पतीशी एकनिष्ठ असेल, ज्ञानोबाराय म्हणतात पतिव्रतेला दुसरं काहीच करावं लागत नाही. पतीची या मता अनुसर्वनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची का. पण हे सगळं संपतं, कारण आता नियंत्रण करणारं कोणी राहिलं नाही. आणि मग त्यांच्याकडून व्यभिचार घडतात, परपुरुषाशी संपर्क येतो, उच्च नीच सगळी एकत्र त्यांचा संबंध होतो. आणि त्याच्यामुळे त्याला व्यभिचार असं म्हटलेलं आहे. उत्तम आधमी संचरती, ज्ञानोबारायांनी लिहिलं आहे. उत्तम कुळातला आणि आधम कुळातले ते एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये काय होतो, संबंध निर्माण होतो. उत्तम आधम संचरती ऐसे वर्णावर्ण मिसळती, आणि तेत समूळ उपडती जाती धर्म. आणि मग ते एकत्र आल्यानंतर त्यांची जी पुढची पिढी आहे, त्यांनी नेमकं कोणाचा कुलाचार पाळायचा, कोणाचा धर्म पाळायचा, त्यालाही संशय निर्माण होतं. नवे नवे हे त्याला शिकवतातच, काही नाही बाबा हे सगळं खोटं आहे, हे सगळं थोतांड आहे. काय आघवेची अप्रमाण, ज्ञानोबारांची होई ना, आघवेची अप्रमाण. भक्तीमध्ये सांगताना ज्ञानोबारांनी ती भक्तीची ओळी सांगितलेली आहे. कुळ जाती वर्ण आगवेचे अप्रमाण, हे मला शेवटी विचार करून सांगावं लागतं, म्हणून सांगणारा पाहिजे कोणतरी चांगला पाठांतर. कुळ जाती वर्ण आगवेचे अप्रमाण, हो याती कुळ माझे. आणि कोणाला त्या अवस्थेवर गेल्यावर आहे, अगोदर नाही. ही व्यवस्था आहे, शास्त्राने केलेली ही सगळी व्यवस्था आहे. ह्या सगळ्या म्हणून कुळधर्म चाळी, विधे निषेध पाळी, मग सुखे तुझ सरली. तुम्हा वर्ण विशेषे आम्ही हा स्वधर्म विहिलासे. या ते उपासा विधी ते पाळी, सांगितलंय सगळं अगोदर आहे. म्हणून काय होतं, उत्तम आधमी संचरती ऐशे वर्णावर्ण मिसळती, ते तो समूळ उपडती जाती धर्म. पहिले कुळधर्म संपले, कुळातल्या लोक गेल्यामुळे सांगणारं कोणी राहिलं नाही, करणारं कोणी राहिलं नाही. मग हळूहळू हे जाती धर्म हे सुद्धा काय जातात, नष्ट होतात. प्रत्येक कुळात आलेले कुळाच्या काही परंपरा आहेत आणि प्रत्येक वर्णामध्ये किंवा जातीमध्ये त्यांचे त्यांचे सुद्धा आचार आहेत. भगवंतांनी पुढे 18व्या अध्यायात सांगितले, ब्राह्मण असेल तर त्याचा काय आचार आहे, क्षमोदमस्तपस्सौचम शांतिरार्जवमेवच. क्षत्रिय असेल तर त्याचा काय आचार आहे, शौर्यम तेजो हृदयाक्षम युद्धे चाप्यपलायनम दानम ईश्वर भावश्य, सांगितलेले आहेत ना. आणि मग हे सुद्धा काय होतात, आता वर्णसंकर झाल्यामुळे जे संकरित प्रजा आहे त्याने कोणाचं वर्ण आचरण करायचा, त्याला प्रश्न पडतो ना, आईचा का बापाचा. आणि मग तो म्हणतो हे काही नाही, हे सगळं थोतांड आहे, खोटं आहे, काही नाही. मग वागायचं चांगलं कसं, चांगलं काही आणि वाईट काही ठरवायचं कसं, कारण ह्याला प्रमाण शास्त्र आहे. काय, कार्याकार्य विवेकी शास्त्रेची करावी पारकी. आणि शास्त्रानुसार त्याचं आचरण नसल्यामुळे आता तो शास्त्र मानत नाही, पुढची पिढी शास्त्र मानत नाही, धर्म मानत नाही. मग यांना मर्यादेने वागायला लावणारा कोण आहे. ज्ञानोबाराय म्हणतात त्यांची स्थिती कशी होते, जैशी चोहटाची बळी पाविजे सैरा कावळी तैसी महापापे कुळी प्रवेशती. चोहटाचे बळी, चव्हाट्यावर एखादा बलीचा नैवेद्य ठेवला असेल, बली ठेवला असेल तर त्या बलीवर सगळ्या बाजूने कावळे येतात आणि तुटून पडतात.
चव्हाट्यावर ठेवलेला तो बली आहे, भाताचा पिंड आहे किंवा बली आहे, दही भात आहे. सगळे कावळे तिथे येऊन टोचा मारतात. तसं ज्ञानोबाराय म्हणतात, तैसे समूळ आपलं तैसे महापापे कुळी प्रवेशती. ही संकरित प्रजा म्हणजे चोहाट्यावर ठेवलेला बळी, त्याचा जन्मच चोहाट्यावर झालेला आहे. आणि मग त्याला धर्म नाही, शास्त्र नाही, काही नाही. मग आता सगळी पापं आपोआप तिथे येतात. कुठली मर्यादा त्याच्या जीवनात राहत नाही, कुठली परंपरा त्याच्या जीवनात राहत नाही. फक्त खायचं प्यायचं आणि मजा करायची हाच पुरुषार्थ. यावत जीवम सुखम जीवेत. हो, अंगा आपलं देह खंडानाम आत्मा ईश्वर पाषाण यया परोती प्रमा ढळोची नेने. अशा पद्धतीने जीव तोची देव, भोजन ते भक्ती. चांगलं खायचं, चांगलं शिकायचं, पैसा भरपूर मिळवायचा आणि आपलं आपण सुखी जीवन जगायचं. आणि मग हे करत असताना सुद्धा दुसऱ्याला त्रास झाला त्याचा विचार करायचा नाही. आपल्या सुखाकरता आपण काल पाहिलं, ढकलून दिलं वरून गडावरून एका बाईने, मला सुखी व्हायचंय. अरे तुला सुखी व्हायचंय हो ना, पण दुसऱ्याला कशाला मारत होतो. पण मग सगळे दोष त्या ठिकाणी येतात. ना तरी रणी शव सांडीजे, चौमारी गिदे विदारीजे, तैसे स्वधर्मेहीन अभावविजे महादोषी. चौकात त्या ठिकाणी एखादं प्रेत पडलं की सगळीकडे गिधाडं येतात. हो, काय निंब निंबोळिया मोडोनी आला, तिथं कावळी अशीच सुकाळू झाला. तैसा भक्तीनं वाढला दोषाची लागे. सगळे दोष आपोआप येतात त्याच्या जीवनामध्ये. आणि मग काय होतं पुढे, वाचा सगळ्यांनी श्लोक. संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलश्च पतन्ति पितरो हेषां लुप्तपिंडोदकक्रियाः. हा जो संकर झालेला आहे, संकरित प्रजाना जन्माला आलेले आहे, तो संकर पुढे कुठे घेऊन जातो, या प्रजेला कुठे नेतो. भगवान म्हणतात संकरो नरकाय एव. तो नरकालाच घेऊन जातो, सगळ्यांच्या नरकालाच कारण होतो. कोणाकोणाच्या नरकाला कारण होतो, कुलग्नानाम कुलश्च, म्हणजे सगळ्या कुलघाती लोकांनाही नरक, आणि जे कुळातले लोक आहेत त्यांनाही नरक प्राप्त होतो. म्हणून देवा मला कुळाचा घात करायचा नाही, कौरवांना मारायचं नाही, स्वजनांना मारायचं नाही, त्यांना मारलं तर ही सगळी अनर्थ परंपरा येईल माझ्या मागे. म्हणजे मलाही नरकाला जावं लागेल, माझ्या कुळातल्या सगळ्यांना नरकाला जावं लागेल. कारण संकरो नरकाय एव कुलघ्नानाम कुलश्च. किंबहुना त्यांच्या कुळातले जे पितर लोक आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी नरकाला जातात. का म्हटले, पतंती पितरो हेषाम लुप्तपिंडोदक क्रिया. हे येषाम पितरः पतंती, हे त्यांचे सगळे पितर जे आहेत त्यांचं पतन होतं, तेही नरकात येतात. कशामुळं म्हटले, लुप्त पिंडोदक क्रिया, त्यांच्या पिंड आणि उदक क्रिया ज्या आहेत त्या लुप्त होऊन जातात. कुलधर्म गेले, जातीधर्म गेले, आणि या कुलधर्मातच ह्या सगळ्या क्रिया येतात. पंचमहायज्ञ असतील, श्राद्धादी कर्म आहेत, पंचमहायज्ञ प्रत्येकाला रोज करायला सांगितलेले आहेत. हे सगळे कर्म बंद पडतात, नित्यनैमित्तिक कर्म बंद पडतात. ज्ञानोबारायांनी स्पष्टीकरण केलंय. आणि हे जे काही पितर आहेत ते पितरांचं काय होतं, पतन होतं. आपल्या पितरांच्या उद्धाराकरता आपल्याकडे श्राद्धाचा विधी सांगितलेला आहे. मगाशीच फोन करून मी विचारलं काकांना, पितर लोक कोणाला प्राप्त होतो? पितर लोकाला मनुष्य कधी जातो? ज्यांनी पुण्य केलेलं आहे ते स्वर्ग लोकाला जातात,
पाप घडलं असेल ते पशुपक्ष्यादी होतात, निकृष्ट योनीला जातात. समान पाप पुण्य झाले असेल त्यांना मनुष्य योनी प्राप्त होते. काही अपघाती मृत्यू आले आहेत, आत्महत्या आले आहेत, किंवा ज्यांचं आरुद्व दैहिक कर्म व्यवस्थित झालं नाही, म्हणजे अंत्यक्रिया व्यवस्थित झाली नाही, श्राद्धक्रिया व्यवस्थित झालं नाही, दहावा व्यवस्थित झालं नाही, अशांना मुक्ती मिळत नाही, अशांना भूतप्रेत पिशाच्य व्हावं लागतं सांगितलं. हे ते साधक संजीवनीमध्ये सगळं लिहिलं आहे. त्यांनी स्वतंत्र ग्रंथच लिहिला आहे त्याच्याकरता, पूजा श्राद्ध प्रकाश म्हणून. आणि जीवाला त्या ठिकाणी वर्षश्राद्ध झाल्यानंतर पितरलोक प्राप्त होत असतो. आणि त्या पितरलोक जे असतात त्यांचा त्या कुळाशी संबंध राहतो जोपर्यंत दुसरं शरीर बनत नाही, तो मिळत नाही तोपर्यंत. आणि ते पितर जे असतात ते आपल्या कुळाकडून अपेक्षा करतात. म्हणून आपल्याकडे आपण वर्षश्राद्ध करतो. वर्षश्राद्धानंतर सुद्धा जे काही पितर लोक असतील त्यांच्याकरता श्राद्ध सांगितलेले आहेत. पण ह्या सगळ्या श्राद्धक्रिया वगैरे ह्या श्राद्धाच्या द्वारे आपण त्यांचं पिंडदान केलं, उदकदान केलं तर त्या पितरांना काय होतं? आनंद होतो. नाही, ते नको. पितर संतुष्ट होतात. मोदन्ते पितरो नृत्यन्ते देवता असं म्हटलेलं आहे. पितर त्या ठिकाणी आशीर्वाद देतात. हो, मला वाटतं नामदेव महाराज नामा म्हणे पितर आशीर्वाद देते असं एक प्रमाण आहे. आणि मग पितरांच्या आशीर्वादाने, पितर म्हणजे फक्त आपलेच समजू नका, हे सगळे ऋषीमुनी सगळे आपले पितरच आहेत. देवदेवता सुद्धा आपले पितरच आहेत, त्यांना सुद्धा आनंद होतो. हां, पितृनाम आर्यमा अहम अस्मी भगवान म्हणतात. म्हणून जो पितृकार्य करतो, श्राद्ध वगैरे करतो, त्याने सगळ्या जगताचं कल्याण होतं असं वर्णन त्या ह्याच्यात केलं श्राद्ध प्रकाशमध्ये. आणि मग त्याला कसली अडचण येत नाही, त्याच्या सांसारिक याच्यात अडचण येत नाही, त्याच्या परमार्थिक कार्यात अडचण येत नाही. आणि मग पितर जर असंतुष्ट झाले, काय होतं? संकर झाला, संकरित प्रजा निर्माण झाली. घरात कोणी चांगली कार्य सांगणारं राहिलं नाही, कुलपरंपरा सांगणारी नित्यकर्म बंद पडली, नैमित्तिक कर्म बंद पडली, तर आपोआप हे श्राद्धादिक वगैरे सुद्धा बंद पडतं. आजकाल असे लोक आहेत ते म्हणतात श्राद्ध करायला आम्हाला वेळ नाही. श्राद्ध करण्यापेक्षा आम्ही एखाद्या संस्थेत जाऊन दान देतो. ठीक आहे, दान देणं काही वाईट नाही, पण श्राद्ध कर्म केलंच पाहिजे. आणि जसं शास्त्रात सांगितलंय तसं केलं पाहिजे. हां, श्रद्धया दीयते इदम श्राद्धम म्हटलेलं आहे. पण लोक अंत्येष्टी सुद्धा व्यवस्थित करायला तयार नाहीत. दहावा सुद्धा उरकून घेतात लोक, तिसऱ्या दिवशी दावा करतात. आता शास्त्रात सांगितले बाबा त्याला शरीरच मिळत नाही, तुम्ही जे काही 10 दिवस पिंड देता त्या पिंडाने त्याला शरीर मिळतं. आणि मग त्या शरीराने त्याचा पुढचा प्रवास होतो. पितर लोकाला जाण्याचा असेल, काय असेल, 1 वर्ष फिरण्याचा असेल, तुम्ही त्याला जर शरीरच मिळू देत नाही आणि नंतर म्हणता आम्हाला त्रास होतो, आम्हाला मुलगाच होत नाही, आमची मुलाची लग्नच जमत नाही, आम्हाला सारखा त्रास होतो. 10वा उरकून घेतला ना तुम्ही लग्न करता. म्हणजे काय? हे शास्त्राने जे सांगितलंय त्याच्यात शॉर्टकट करता येत नाही. त्याच्यानंतर ज्या काही श्राद्धादी क्रिया आहेत, पितृ संतुष्ट होतात त्याने आणि संतुष्ट होऊन आशीर्वाद देतात. पण हे जे लोक आहेत ज्यांचा कुलक्षय झाला, संकरित प्रजा निर्माण झाली, जे देवधर्म काहीच मानत नाहीत, हे सगळं मानणाऱ्याला आहे बरं का. जो मानत नाही त्याला काहीच नाही, मग तो त्याला काही पापही नाही पुण्य. तो म्हणतो पाप म्हणजे धमकी आणि पुण्य म्हणजे भुलताप. जगात देवच नाही असे म्हणणारे आहेत आणि त्यांना पद्मश्री पुरस्कार भेटतात. ते जाऊ द्या, आपण सगळे आस्तिक लोक आहोत, मानणारी लोक आहोत. ज्ञानोबारांनी हे सगळं सांगितलंय, शास्त्राने हे सगळं सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी
लुप्तपिंडोदक क्रिया पतंती पितरो हे श्याम लुप्तपिंडोदक क्रिया. म्हणून त्यांचे जे पितर आहेत त्यांचं काय होतं, पतन होतं. मग कुळातया अशेखा, ज्ञानोबाराय बोलतात बघा, पुढची वेळी वाचा. मग कुळातया अशेखा आणि कुळ घातका एर एरा नरका जाणे आथी. मग त्या संपूर्ण कुळाला आणि कुळ घातक यांना दोघांना नरकाला जावं लागतं. कुळ तर आशेका आलं आणि कुळ घातक आहे. कुळाचा नाश केला म्हणून त्याला नरकाला जावं लागतं, किंवा ह्या सगळ्याचा परिणाम, हा जो सगळा पुढे परिणाम झाला तुझ्यामुळं झाला म्हणून तू पण नरकाला जा. आणि ज्यांनी केलं नाही, कुलाचार वगैरे पाळले नाहीत, त्यांना सुद्धा नरकाला जावं लागतं. नवे नवे त्यांचे जे पितर आहेत त्यांना सुद्धा तिथेच यावं लागतं. हे पुढं लिहितात पहा. मग तया कुळा आशेका, आशेका म्हणजे सगळं कुळ, आणि कुळ घातका, ज्यांनी कुळ घात केला त्यांना एर एरा नरका जाण्याते. देखे वंशवृद्धी समस्त या परी होय पतित, मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्व पुरुष. देखे वंशवृद्धी समस्त या परी होय पतित, सगळा पुढचा वंश विस्तार जो आहे तो भ्रष्ट होऊन जातो. आणि मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्व पुरुष, पूर्वज सुद्धा त्यांच्या स्वर्गात गेलेले असतील त्यांना खाली यावं लागतं. पितर लोकाला गेले असतील त्यांना खाली यावं लागतं. कुळामध्ये जर क्रिया केल्या तर त्यांना त्या ठिकाणी उत्तम गती प्राप्त होते. आता मी येताना ते गीता प्रेसचं जे पुस्तक आहे त्याच्यात वाचलं. गया श्राद्ध प्रकाश नावाचा ग्रंथ आहे. त्याच्यात असं लिहिलं की एक विशाल नगरीमध्ये विशाल नावाचा राजा होता. संतती होत नव्हती त्याला. संतती का होत नाही म्हणून ब्राह्मणांना विचारलं, विद्वानांना विचारलं. त्यांनी सांगितलं तुमचं श्राद्ध कर्म व्यवस्थित झालं नाही, तुम्ही गयेला जाऊन श्राद्ध करा. गयेला जाऊन श्राद्ध केलं त्याला संतती झाली. आणि श्राद्ध केल्यानंतर त्याला तिथे आकाशात 3 पुरुष दिसले. एक श्वेत वर्णाचा, एक रक्तवर्णाचा आणि एक कृष्ण वर्णाचा. आणि ते पुरुष बोलायला लागले, तुम्ही कोण आहात? म्हटले मी तुझा बाप आहे, हा तुझा आजोबा आहे आणि हा तुझा पंजोबा आहे. मी श्वेत वर्णाचा आहे, मी माझ्या जीवनात सदाचरण केलं होतं, पितर लोकातून माझी मुक्ती झाली, आता तू कर्म केलं म्हणून. यांच्याकडून दुसरे जे आहेत ते रक्तवर्णाचे, त्यांच्याकडून काही ब्रह्महत्या वगैरे झालेल्या होत्या पण त्यांचाही उद्धार झाला. आणि तिसरे जे ते तर नरकात होते त्यांचाही उद्धार झाला म्हटले. आणि तिन्हींची मुक्ती झाली. या विरुद्ध काय होतं, जर श्राद्धकर्म व्यवस्थित घडलं नाही, पुण्यकर्म घडलं नाही, कुलाचार घडला नाही, तर उलट स्वर्गात गेलेले आहेत त्यांना सुद्धा खाली यावं लागतं आपल्या कर्मामुळे. मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्व पुरुष जेथ नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक कर्म पारोखे, तेत कवना तिळोदके कवनार्पी. ज्ञानोबाराय म्हणतात जेथ नित्यादी क्रिया ठाके, नित्यकर्म सांगितलेले आहेत. नित्यकर्मामध्ये अग्निमुखी हवन, न करील देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन, ब्राह्मणाचे किंवा गोत्र अग्निपूजी, अवसरे भजी द्विजी, निमित्तादिके यजी पितरोद्देशे. 5 यज्ञ सांगितले रोज करायला ग्रहस्थाश्रमी मनुष्याला. ब्रह्मयज्ञ असेल, पितृयज्ञ असेल, देवयज्ञ असेल, मनुष्ययज्ञ असेल, भूतयज्ञ असेल, हे सगळे थांबतात. नैमित्तिक कर्म सांगितली. सोम सूर्य आदी ग्रहणे येऊनी करविती पार्वणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. नित्यकर्मच काही विशिष्ट निमित्त घेऊन आलं की विस्तार होतो, त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. मग ही सगळी कर्म बंद पडतात. आणि जे तर नित्याधिक क्रिया ठाके आणि नैमित्तिक कर्म पारुषे बंद पडतात. ते तर कवना तिळोदके कवना अर्पी. मग आता तीळ आणि उदक श्राद्ध कर्मामध्ये, पितृकर्मामध्ये तीळ अर्पण करण्याचा विधी आहे. काळे तीळ
आणि नंतर उदक अर्पण करण्याचा विधी आहे. पण हे मग आता तीळ कोण अर्पण करणार, उदक कोण अर्पण करणार? जर नित्यनैमित्तिक कर्मच संपली, थांबली, तर ही सगळी श्राद्धादी कर्मसुद्धा थांबून जातात. हो, आता हे आईवडील मुलांना शिकवतात, चांगली गोष्ट आहे. परदेशात मुलं जातात, चांगली गोष्ट आहे. आपण वाचतो पेपरमध्ये. इकडे आईवडील गेले तरी सुद्धा मुलं येत नाहीत, पैसे पाठवतात, म्हणतात तुम्ही करून घ्या तिकडलं का. श्राद्धादी करायला सुद्धा त्यांना, कारण ते मानतच नाही ते सगळं. जर शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मग हे जे पुढे जीवनामध्ये काही दुःख निर्माण होतात किंवा पुढच्या पिढीपर्यंत हे सगळं चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी विचार जातात आणि त्याचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागतो, त्याचा समष्टी परिणाम सुद्धा होतो. तरी पितर काय करते ते कैसेनी स्वर्गी वसती, म्हणून तेही येते कुळापाशी. आता पितर तरी काय करणार? पिंड आणि उदक बंद झालं, जोपर्यंत इथून पिंड आणि उदक आहे तोपर्यंत ते पितरात आनंद, पितर लोकात संतुष्टतेने राहतात. पण त्यांचं हे सगळं बंद झाल्यानंतर ते म्हणतात आता तिथं पितर लोकांमध्ये त्यांना संतुष्टतेने राहता येत नाही. त्यांना ते त्यांचं अन्न पाणीच बंद झालं ना, इथून देत असतो आपण त्यांना. मग ते काय करतात? तेही मनोनी तेही येते कुळापाशी. आता कुळापाशी येतात म्हणजे कुठे येतात? हे नरकात गेले ना, ते नरकात येतात. पतंती पितरो हे श्याम, त्यांचंही पतन होतं. जैसा शेवटची वेळी नखाशी व्याळू लागे, तो शिखांत व्यापी वेगे, तेवी आ ब्रह्म कुळ आघवे आपलं विजे. जैसा नखांती व्याळू लागे, ज्याप्रमाणे नखाच्या टोकाला साप चावला, त्याचं विष झपाट्याने शेंडीपर्यंत जातं, मेंदूपर्यंत पसरतं, त्याप्रमाणे कुलवधाने उत्पन्न झालेल्या पापाने सत्यलोकापर्यंत गेलेलं सगळं कुळ बुडवलं जातं. बघा, इथं आपण कुळवध केला, इथं कुलाचार बंद केले, इथं नित्यनैमित्तिक कर्म बंद पडले, त्याचा परिणाम पार कुळात स्वर्गातल्या लोकांना भोगावा लागला, पितर लोकांना भोगावा लागला, आणि मग त्याचा परिणाम सगळ्या कुळामध्येच होतो. म्हणून अशा प्रकारे अर्जुन महाराज म्हणतात, देवा माझ्याकडून एवढं सगळं होऊ शकतं, या अनर्थाची जबाबदारी माझ्यावर येईल, म्हणून मला हे युद्ध करायचं नाही, मला त्या ठिकाणी संग्राम करायचा नाही, दोष करायचा नाही, पाप करायचं नाही. आणखीन राहिलेला जो विचार आहे तो विचार आपल्याला उद्या आहे का प्रवचन? उद्या असेल तर उद्या प्रवचन होईल, नाही तर मग संस्थांचा सप्ताह सुरू होईल, वारीनंतर तो विचार पुढे होईल. वारीत पण सुद्धा नवमीला सुद्धा प्रवचन होणार आहे. आणि आपली संस्थेची प्रवचनं जी आहेत ती नवमीपासून अष्टमीपासून क्रमाने होणार आहेत. वारीनंतर हा जो क्रम आहे हा चालू राहील. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद